काय बरोबर चालू झाली भाऊ पावसाळा चालू झाला आता हां बरोबर स्टँड उभं होतं पण आता वस्तीवाला गागाच नाही ना बरं झालं त्यानं स्टँडजवळ वस्ती बांधली कमी कमी उभं तरी राहता येते माणसाला का उघडतं काय माहिती पाऊस अगं बाई लय बुरबुर चालू झाली बाई या पाऊस का म्हणून थांबा ना बाई अजून पण पाऊस जर नाही थांबला तर जाणंच नाही व्हायचं बाई मग आता पाऊस येऊ दे तर आज काय करता तुम्ही पाऊस येऊन देऊ मग पाऊस यायलाच पाहिजे ना हा मग घरी गेल्यानंतर पाऊस यायला जाय ना मग तवर तर भिजू ना मग आपण वाटा नाही आहे ना आपण इथं उभं आहे निवाराला हा कुठं चालले मी चाललो साबरवाडीला सावरवाडीला हां हा का बाई तुम्ही फुलवाडीला का आला काही नाही बहिणीचा कंदूरचा कार्यक्रम आहे माझ्या हां हा कंदूरचा कार्यक्रम आहे हा काय माझ्या बहिणीच्या घरी मी एकटा चालला एकटेच चालले हा तुम्ही मी मावशीला भेटायला चाललो हा वय काय झालं तुमच्या मावशीला मावशीचा ना पाय मोडला ना अगं बाई हा सुखादुखात भेटावं लागत हो आहे का नाही काय म्हणता अजून त्याचं काय म्हणणार आता पाऊस चालू झाला बस स्टँड आलं तर हा. बसनं जायचं आहे ना मग मला पण जायचं होतं म्हणून तर मी इथं आले ना बस स्टँडची अलीकडं हा. कंदुरी खायला चालला का कंदुरी खाली चालले यायचं काय हां यायचं पण मला आमंत्रण नाही ना हा पण आपली पण आत्ताच ओळख झाली ना हो. हा आपले इकडे बस स्टँडला मग परत मला घरचे म्हणते तुम्हाला जर घेऊन गेलं तर कोण घेऊन आली म्हणते हा, आहे कोण का पाहुणा आहे नाही ना? कोण पाहुणा आहे मग विचारतील ना मला बडबड करतील आपण ना बाई इथंच खाला असतं ना कुठं हॉटेलला बाहेर हॉटेलला बाहेर हां आता पहिलीच वयर झाली ना हॉटेलला यायचं का त्याला काय होतं काय हा असं थोडं आहे नाही बसनं जाऊ आपण का हो तुम्हाला किती लेकरं बिकरं आहे मला अजून काहीच नाही बाई काहीच नाही मोकळाच मी अजून अर्ध वय झालं तरी अगो बाई काय नाही मग तुमच्या आईबापांनी तुमचं लग्नच नाही केलं का लवकर नाही मी अजून ना शिकत होतो अजूनपर्यंत हां म्हणजे असं किती शिक्षण केलं तुम्ही लय लय मोठं लय मोठं केवढं एवढं ते सांगता जाणार नाही हा का बाई तुम्ही त्या टेन्शनमध्येच अर्धे म्हातारे झाले असते ना लय टेन्शन लग्नाच्या लय टेन्शन घरदारचं तुम्हालाच पाहावं लय लागेल मागं लागायचं कोण लागायचं बाया तुमच्या हां अगो बाई जेवण पण नाही का म्हातारपणात नाही जेवण आहे पण नातं आहे पण हा का पण मी ना बाईचा वाराच घेत नाही लय करून हा का हा मला लय राग येतो मागच काय घेऊ राहिले मग पण आता काय झालं माहिती का आता थांबवतच नाही ना हा काय थांबत नाही हे लोकांचं पाहून हा वय म्हणजे आता उळी सुटली का तुम्हाला हा लोकांचं पाहून हा का लोक कशी हिंडा ते बघ असं हा हा तसं म्हटलं मग आपण जोडे हिंडू असं जोडी निंडू हा आता मी काय खायचं ना हा असं ना सांगितलं ना तुम्ही लग्न हां तुमच्या संग हां तुम्ही काय काम करता असं तुमचं लग्न करायला तुम्हाला काय करायचं काय कर पाहता म्हणजे लग्न करायचं काय करायचं काम धाम काही इन्कम काही सोच काय आहे का नाही तुम्हाला पोटाला खायला का साडी नसायला भेटली बस. असं पोटाल तर मी कामाला जाऊन खाते त्याला काय एवढं पण तिला जाऊन कामच करायचं ना अहो काम करायचं माझं इकडं काहीच करायचं इकडं पण रात्रीचं करायचं आपल्याला रात्रीचं करायचं हा बस काय स्वयंपाक पाणी स्वयंपाक पाणी वय हा तसं बरं का माझा घटस्फोट झालेला आहे हां हा काही घातलेलं आहे खायला घटस्फोट तो एक झालाय का हा झालं ना माझा घटस्फोट मग म्हणजे काढून टाकायचं ना मात्र काल घालायचं अहो तुम्हाला माहिती का हे कमून घातलं मी हां लोकांच्या नजरा लागत आहेत लोक अशी बाई दिसली ना म्हणजे तिच्या गायत काही नसलं ना लोक परत म्हणते नाही का हां मग समजून घ्या जरा हा हिचं वयलच नाही काय ना तिचं व्हायला नाही हा मग लोकांची काय नजर काय चांगलं आहे तुला का किती पोरं आहे मग मला वय मला काय नाही अजून मग तू कोण असं मोकळीच आहे मी मोकळीच राहते का मग एक शिक्का एकच शिक्का बरं बरं हम्म. मग काय ठरव ना काहीतरी त्यांना विचार करायचं काय नाही घरच्यांची बी परवानगी तर घ्यावं लागेल ना मला डायरेक्ट कसं काय लग्नाला हा म्हणणार मी तुम्हाला घरचे कोण आहे तुला घरचे वय माझी आई आहे बहीण आहे भाऊ आहे म्हणजे सगळे आई आहे तुला अजून हो आई माझी चांगली आहे अजून अजून हा आई करते का अजून काय करते का असं कामधंदा करते का कामधंदा करते ना माझी आई हा. पण माझ्या आईचं दुखणं येतं नाही का तिला आईला कधी काय मध्ये काय काय येतं काय नाही थोडी साखर वाढलेली आईची माझ्या टेन्शन मध्ये असते हो साखर वाढले ना हा. आईची. जा जा अजून साखर चहा पाजायची तिला चहा म्हणजे माय आई काय मारू घालतात काय तुम्ही नाही 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 मग सारखं तो आता पाहत असेल ना हा मला पाहावं लागत आईला आई नाही पाहत मला नाही ना नाही नाही पण तब्येत बरे जाईल तवाले आता तब्येत बरं झाली हे काय फुगेल ये वय हे हे काय नाही हे काय नाही हे असंच असतं मा या बाबा म्हणजे तुम्हाला काय डाऊट आहे का मा थोडं तर काही 2-4 महिन्यात दिसते तसं हा वय हो काय नाही ते मिऱ्या घातल्या ना मग ते वर येतो आजचा कोचा असं काही नाही ना तसं काही नाही हो नाही तर पाहिजे तर महागाळ येतील बरं का नाही दात नको इचकू तुमच्या गळ्यात यायला हा. म्हणजे आत्ताच भेट झाली आपल्याला लागलं का गळ्यात यायला त्याचं काय तू मशीन लग्न करायला करताना मी तर सांगा माझ्या घरच्याला एक माणूस भेटला त्या बस स्टँडवर हां मला म्हणला चला आता त्याने ठेवलं मग खाईल कुठं मार तुम्हाला काय ना हा
घालू का मार सारू कोणाकोण माझ्या घरच्यांकडून कर तुम्ही तर म्हणता ये काय मार येईन बाबा दिसत तसं पाहिजे तू अहो झालं नाही गेलं नाही शकलं नाही टेकलं नाही लगेच तुमचं आहे नाही आपण जर लग्नाला तयार झालो हा हा तू सांग हा? म्हणजे आई तरी वाळ वाटतात ना आहे का नाही आहेतच लेकरू म्हणजे काय तो काय लपड काय कुठं मा कायचं कुठं लफडं आता तुम्हीच मला डाऊट करता हे काय म्हणून तुला पोटात अगं दिसलं म्हणून म्हणलं मी मग मी तर सांगाल माझ्या घरच्यांना एक बाबा भेटला स्टँडवर नेला आतमध्ये येऊन राहिलं म्हणून काय हा एक बाबा भेटला त्यानं आणलं मी एक बाबा भेटणे ऐकायचा एक बाबा भेटला म्हणून मला स्टँडवर हा आणि ते मला भेटले ते म्हणे चल आतमध्ये आणि एका दिवसात आलं काय ये हा ए बा काल नाव घेते मग ते काही ओळख नाही पाळख नाही हा बोलता बोलता विषय निघाला आपला करते का लग्न ते म्हणून माहीत नजर गेली बेव तर म्हणलं सारे हे कोणाचं आहे बेव तर सारे तुमच्याच वाटत आणि मग करायला तर उतावळे बावळे झाले जसे मग बरोबर आहे ना मग बाय वाटणारच ना करते की लग्न तू करते असं की कोणाचं लग्न. आणि ते बा नावाखाली म्हणजे कागदपत्र तुमचं नाव का आणि मग हा का मग काय झालं म्हणून हा उलट आयत वैत होईल माहितीये का माहित माहित तुम्हाला काय वाटतं ऐक काय मला याच्यात मी केव्हा तो याच्या वाट ठेवून पाहिले बोलत तर कसं चबर चबर बरं ते द्या सोडून पण मला आहे ना तुमचं नाव सांगा ना तुमचं नावच नाही ऐकलं मी माझ्या कानाने कान जशी माझी तरसू राहील तुमचं नाव ऐकायला हा काय हा सांगा ना माझं नाव बाबूराव आहे बाबूराव आहे का हा असं वय हा. बाबूराव नाव आहे का तुमचं हो. आता मी पण आहे ना सारे लोकांना सांगाल की 4 महिन्याचं आहे बाबाचं ठेवलं म्हणून माझ्या पोटात काय? हा ए तू कुठं पडली का काय म्हणजे मी तुला अंगाला हात लावला रे काहीच नाही आणि तू वामटा करते काय मानावाचा सईकड सांगणार सारं गावात डिंडोरा पिटवणार काय या बाबूरावचं आहे ना 4 महिन्याचं पोटात आहे माझ्या हा तुझी ओळख नाही पाळख नाही काही नाही हा आणि का हो? तुम्ही तर मला तर तिकडे फिरायला घेऊन गेलते गोव्याला इकडं तिकडं महाबळेश्वरला ट्रिपला साडी घेतली मला दागिने केले मला आणि काय खोटं बोलता तुमचंच असून हे केव्हा नेलं तुला फिरायला तुम्ही काय डोकर फिरले पडले काय हो हा कवा नेलतं करता बरं, तू असं काही कोणाचं नाव नको बरं का अहो संगच हॉटेलमध्ये गेलो हा सगळं काही केलं जेवण खावं ना मग 2-2, 3-3 तास थांबलो तिथं नाही ना बाय नाही नाही तुझी माझी ओळख आता इकडे झाली अहो काय लाबाड बोलता खोटं बोलायचे खात टीव्हीचा जरा हे तुमचाच आहे हा काय तू आवचिंतीच बाई दिसते आरती अहो शिंदे म्हणजे मग म्हणजे बोलणं काय तुमचं म्हणणं काय तो बाहेर शेण खाऊन आली मग बाबराचं नाव घेते काय कस काय शेण खाईन कुठं नाही. हा? त्या लोकांना बरं नाही म्हणत रस्त्याने चाललेले हो तुमचं मला पोटात बाळ आहे माया हा तुमचं कसं काय नाव घेते मी हम्म. हे रे कुठं तुम्ही माझी गाठ पडली इकडे बस स्टँडला गाडची गाठ पडली म्हणजे हे तुमचं आहे सांगा ते सांगितलं नाही म्हणतात 4 महिन्याचं पोटातलं माया हा ए बाई तू काही येडं नको बरं का मा नाही हा त्याचं नाव आहे ना मी तुमचं नाव बाबूराव आहे ना हा आता मी पण शांताबाई बाबूराव खरपटे नाव ठेवणार आहे हा काय हा अवघड केलं भाऊ अवघड केलं म्हणजे नवरा बायको कशाला भांडते इथे घरी जाऊन भांडावं अहो, बाळा. काय नवरा बायको इथं कशाला मांडताय अरे बाबा हे नवरा बायको नाही आम्ही मग ते काय म्हणून राहिले पोटात तुमचं ती बाई डोक्यावर पडेल हे. हा डोक्यावर पडले ती डायरेक्ट बरेच आरोप करून राहील भाऊ असं कशी म्हणन ती तिची माझी ओळख नाही काही नाही आपण असं कसं कोणी म्हणन तुमचंच आहे आता हे या बाबाला बरं म्हणा ना पाहतोय ना मी 4 महिन्यापासून हा काय पाहत तुमच्या दोघाचं काही डोक्यावर पडेल काय तुम्ही पण हा? मी नाही डोक्यावर पडलेलं तू डोक्यावर पडला असेल भाऊ काय बोलत चावलत पुढं पाहतोय मी तुम्हाला आता हे 4 महिन्याचं आलं म्हणून बादला लागला काय भाऊ तू हा हे बाबा मा नाही बरं काही तुला सांगतो हा पाहिलं ना पुरावा आहे माझ्याकडे अख्खाच्या अख्खा तो पण हा. बाई काय भारी गाणं म्हणता हो. बाबू मस्त म्हणता काय रे इकडे कामचं लग्न लावायचं का तू नाही नाही मी काय लग्न लावू तुमचं मग? अहो मग हाय तर घ्या ना करून हा आता आहेच आहे. ये काय त्याला कुठं तुम्ही सोडू आता ए तिकडे जाय पाय वय
कुठं डोक्याला ताण नको ते मावाल्या. पाव म्हणजे याच आहे म्हणतो नाहीये पहा कसं लबाड बोलतोय माणूस पाहिलं का? तुमचे काय भानगडे नाही आमचं दररोज ते तिकडे गाडीवर हिंडत जातात ना, आज इकडे काय भानगडे स्टँड मध्ये? ते काय नाही, जरा गाडी पंक्चर झाली ना म्हणून बसने जायचं आता. हा का? हा नाही तरी कुठं बी तुम्ही दिसतच मला मग गाडीवर. आमचं काय असं चोरून लपून नाही, आमच्या घरच्यांना माहिती आहेत ना, आम्ही सज्ञान आहेत, आम्ही लग्नच करणार आहे. आमचं असं लोकांसारखं नाही. हा पहिला वर आणायचं आणि आणि मग मग नंतर लग्नाला नाही म्हणायचं. ए पुरी काय बोल राहिली तू? काय काय वर आणलंय? ते काय पोट कोणाचं? तिचं मग कोणा आणलं? तुम्ही काय तुम्ही ऐकलं का नीट व्यवस्थित? मग आम्ही गावाची तेच मग? तर ऐकत होतो. ती बाई काय काय बोलत काय आरोप करते भाऊ? अहो, एवढा मोठा सबूत आहे इथं. मग? अहो, थांबा चोर कधी म्हणतो का मी चोरी केली म्हणून कधीच नाही. हा? बरोबर सांगा आहे. बरं तुम्ही आणि कोणती बाई म्हणणार अशी बळजीने आणलं म्हणून? हा. याचं बरं नाव नाही घेतलं. अरे म्हणजे हाय ते हा म्हण आणि टाक लग्न करून. अरे बाबा हो पत्या बाईची बाई ओळख नाही काही नाही. इकडं पाऊस आला म्हणून या घरी थांबलं. असं कसं कोणती बाई थांबा, म्हणून? थांबा, अहो, याचाच आहे नाही उंबडू राहिला हो, माहितीये का? दिसतंय ना तोंडाहून. लगेच झाप झाले. मग अहो मा नाही हो खरंच नाही मा. उगा नका आता हे करू. दात काढू का तोय दात? हा तोय नाही म्हणतो कुशाल. तवा मजा वाटली तुला? हो हा दिवस संग हिंडायला इकडे तिकडे का रे? अरे नीट तरी बोल तू. नेट म्हणजे हा काय असेल ते मेटर लगेच तिथं शेअर कर. चल. तोंडाने चॅप्टर दिसतोय. मग हा जे झालं ना ते इथंच मग रपा करू मग आपण हा काय? मॅटर मॅटर मग आधी चूक करायची नंतर नाही म्हणायचं. मग आधी चुकीचं वागायचं नव्हतं ना. ऐका तुम्हाला सांगा तुमच्या कानात हे जर मॅटर मिटायचं असलं इथंच किती 50,000? यो बाबू काय 50,000 मागती बाई. नाही पण आता 50,000 म्हणलं काहीच नाही ना. अहो 50,000 एवढं मोठं करीन ती पोरगी काय होईन ते. सांभाळीन तिला. हा हो पण मग माग एवढी 50,000 नाही ना. 50 कमीच मागितले तिने, उलट घ्या मिटून. बघितले का माझ्या बायको किती हुशारी होणारी. या माग आहे ना फक्त भाड्यापुरतेच पैसे हो. अयो हे हे तर लय चिंजी दिसते. 300 रुपये. तेवढ्याचं काय काच जळणार आहे मग हा तेवढ्याचं काय काच जळ टॉनिकची बाटली घे ना याच्यात. हो हे नाही तुम्हाला एक नंबर देऊन जाते मी मोबाईल नंबर त्या अकाउंटवर टाका मग हा ए घेतो. हा नंबर दे. तुम्ही कोण आहे? हा मी कोणला आहे? लेडीज आहे म्हणून मी बोल राहिलोय. हा काय हा जातो मी. हा जाता अहो तेवढंच आता माझ्या घरी ना आता काय करू? हा भाड्याचं आता भाड्याला पैसे नाही राहिले तर जातो घरी रिटर्न. मग आता काय साबरवाडीला जायचं होतं. लय सरळ कुठून आलं. मग आता तेवढे 300 गेले ना मावले. आपण याची काय सोय हा आता दिले ना तुला पैसे. येऊ शक पैशात काय काच जळणार आहे माझा आता जवळ सांभाळायचं तवर समोर तेवढे पैसे परत आला का? परत येणार का कधी इकडं? नाही. हा तुझ्या घराचा दाराचा पत्ता सांग. ए पैसे घेऊन ये परत बाकीचे. हा नाही रे बा, मी चाललो. हा अगो बाई चुना देऊन गेला बाई होतं मला शांती हं. आईला डांगर पण लयच भंगार निघालं रे आपल्याला. लय खोडीचं ते त्याने काय आपल्याला काय तालमेलच लागून नाही दिला जाऊ दे 300 का व्हायना 300 का व्हायना घे ना 15 काढून. हा. आज 4-6 गेले का असेच पाहू आपण. बरोबर, आपला हा. धंदाच तो आहे. अरे हा? हा? इकडे म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको होते. बिचार त्या माणसाला फसवलं काय तुम्ही? हा हे धंदे लावले का तुम्ही? कोणी म्हणजे? हा त्या म्हाताऱ्याला फशील का तुम्ही? ए, तू इकडे, तू इकडे, तू इकडे. तू त्यांना घेऊन ये. तू जा त्यांना घेऊन ये. जा मी धरते याला. हा हे धंदे करतो का तू? नाही भाऊ. हा म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको हे तुझंच आहे म्हणून ते मग त्या माणसाचं नाव घेतो का तू? तुला कसं काय कळालं आम्ही तुला दोघं नवरा बायको? अरे अहो हे तुमचं नाही हे फशील तुम्हाला. हे नवरा बायको आहे दोघं. ये हा यांना ना एक काम करा. यांची नावाची कंप्लेंट देऊन टाका तुम्ही पोलीस स्टेशनला. याला नाही नाही थांबा. हा ए बाई, पहिले ते पैसे देऊन टाकायचे. दे नको ना घे बाई, नको ना. ऐ, तू धर तिला. आता दिलेत ना पैसे. चल जाऊन नाही पोलीस नाही तरी बी पोलीस स्टेशनला जायचं. तुम्ही त्याशिवाय सुधारायचे नाही आहे ना. चला यायचं ना तुम्ही कंप्लेंट. हा. नाही तर ये ना असं 4-5 लोकांना फसवती. हा त्यांचे धंदे चालू झाले. नको ना माफ करा ना एवढं. माप नाही आता तिथे बघा. चला चला